माता की जय, माता की जय। अलदग्यातील धरण प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनींची नुकसान भरपाई अद्यापही न मिळाल्यामुळे आणि ऊसाची हमी दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळलाय। याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत शहरातील चन्नम्मा चौकात चक्काजाम आंदोलन केले। शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ऊसाच्या दराबाबत तात्काळ घोषणा करा, अन्यथा ऊस तोडणी करू दिली जाणार नाही असा इशारा दिला। त्याचबरोबर अलदग्यातील धरण प्रकल्पासाठी गेलेल्या शेतजमिनीच्या योग्य नुकसान भरपाईसह पुनर्वसनाची मागणी केली। दरम्यान बसुर्ते गावात प्रस्तावित नवीन धरण प्रकल्पाच्या विरोधातही शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे हजारो एकर जमीन विस्थापित होणार आहे असा आरोप करत या प्रकल्पाला तात्काळ स्थगिती द्या अशी जोरदार मागणी केली। आमचं जगणं उद्ध्वस्त करणाऱ्या या निर्णयाला विरोध करत राहू, योग्य दर आणि नुकसान भरपाई न दिल्यास आमचं आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। बसुर्ते आतेवाडी या ठिकाणच्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भात ही शेतकरी एकत्र आले आहेत। समस्या म्हणजे काय तर जी जमीन अक्वायर केली गेली आहे गव्हर्नमेंटनं की बाबा तुम्हाला हे देतो ते देतो, पण आतापर्यंत 14 वर्ष झाले त्यांच्याकडे कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आणि आता कशासाठी तर फक्त त्यांचं एक मागणी काय बाबा त्यांनी मागणी केली आहे की बाबा एवढे जरी देतो म्हणून सांगितलंय त्याचा 1 रुपया परतावा त्यांना मिळालेला नाही। त्यांची प्रमुख मागणी आहे की बाबा जे सांगितलंय ते तेवढं त्यांच्या खात्यावर द्या, तुम्ही काम चालू करा। पण आता जर काय तिथे करणार असाल तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आणि त्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण आता आलेलो आहे। परत सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेतकऱ्यांना आता ऊस आंदोलन चालू आहे। ऊसाचा अजून डिक्लेरेशन कुणीही काही दिलेलं नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय। आणि हा दर न जाहीर करता तुम्ही जर काय तर कराल तर ते सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी असतील, MLAs असतील, त्यांनी असतील। पण काय झालं तर जबाबदारी आमच्यावर देऊ नका, हा मुख्य हेतू आहे। त्यानंतर ऊसाला दर न डिक्लेअर करता आता ऊस चालू झालाय, म्हणजे ऊस चालूच पण फॅक्टरी चालू झाल्यात, मग ते कसं चालतंय ह्याच्यावर कोणाचं काय अंमल आहे की नाही, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा अंमल आहे की नाही, राज्य शासनाचा अंमल आहे की नाही, काय कोणही यावं आणि काही करावं। बेळगाव तालुक्यातील बसुर्ते आणि अतवाड ग्रामला ते काय डॅम बांधलेला होता। अतवाड ह्याच्यामध्ये 14 वर्ष झालेलं आहे। एका गुंठाला पण राज्य सरकार असू दे केंद्र सरकार एका गुंठाला रहित लोकांना पैसे दिलेले नाही आणि बसुर्तेला पण तसंच ते रहित लोकांना चुना लावलेला आहे की ह्यांना एवढा पैसे देतो सांगून त्यांना फसवणूक केलेला आहे। त्यासाठीच ह्या संदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही इथं आंदोलन करत आहे। त्यांना पैसे त्यांच्या खात्यालाच मिळवावा हे आमचे एक आंदोलनाचा मुद्दा आहे। आणि बसुर्ते आणि अतवाड ग्रामला राज्य सरकार काँग्रेस आणि BJPचं सरकार हे दोन्ही मिळून फसवलेलं आहे। एक गुंठाला 1 रुपये पण त्यांना त्यांच्या खात्यालाच मिळालं पाहिजे, तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कचेरी आम्ही सोडणार नाही। पैसे आमच्या खात्यावरच आल्यानंतरच ते काम चालू होणार, मुख्य मागणी आहे। आमच्या बसुर्तेला धरण बांधायलेत, आमची शेती चांगली असलेली सगळे घ्यायलेत आणि आम्हाला न्याय पाहिजे। सरकारने मोबदला दिला नाही, नुसतं नुकसान भरपाई थोडी दिलेत आणि देतो म्हटले ते असंच पुढे दिवस ढकलायलेत। काम चालू केलेलं आहे, मग आम्ही आता बंद करायला काम ते आलोय आता इथं। मोबदला वाढवून द्यायला पाहिजेत। शेती किती जाते? आमची शेती 2 एकर जायले।